काय सांगाल? तुमचं अपहरण झालं होतं, तुम्ही आता पोलिसांना जबाब दिलेला आहे, काय सांगाल? मी 19 तारखेच्या रात्रीपासून म्हणजे 19 आणि 20च्या रात्रीपासून म्हणजे मी दोन्ही पोलीस स्टेशनला समक्ष जाऊन तसं लेखी दिलेलंच आहे की माझं अपहरण झालं नाही किंवा माझ्यावर कुठला दबाव नाही, काही नाही, हे मी सगळं लेखी दिलं. तरी पण त्यांनी ही का कारवाई केली आजही मला त्याचा प्रश्न आहे. म्हणजे या कारवाई मागे कोण आहे आणि माझ्या त्या दृष्टीनं ही म्हणजे दबाव देऊन कुठलं वेगळं हे वापरून दबाव तंत्र हा खोटा तक्रार अर्ज घेऊन ही फक्त त्यांना निवडणूक जिल्हा परिषद जिंकण्यासाठीच एक कटकारस्थान केले असं माझं स्पष्ट. नाही मुलगा माझ्या बघा, मुलगा हा माझ्याजवळ राहतच नाही, त्याचा माझा काही संबंध नाही. आणि ज्या वेळेला मी 8-10 दिवस इकडे तिकडे होतो तेव्हा म्हणजे विकासचा मुलगा मोठा हा माझ्या बरोबरच होता. रोज फोनवर त्याचे माझे दोन्ही मुलांचे सुनांचे मंडळीचे नातवांचे रोज सकाळ संध्याकाळ फोन व्हायचे. मुलाच्या बरोबर मी तुम्हाला सांगितलं ना की खोटी कोणाच्या तरी दबावाखाली किंवा त्याला कुठल्या तरी गोष्टीचा त्याच्या आम्हीच नाही त्याला म्हणजे काय पूर्वीचे काय त्याच्यावर गुन्हे असतील ते सगळे निकाली झालेले काही चालू असतील, मग त्या तुम्हाला काहीतरी असं करू तसं करू दबाव टाकून तुम्ही असं नाही केलं तर आम्ही मोका लावू अशा काहीतरी प्रकारचं त्याच्यावर दबाव अरे असा दबाव टाकूनच त्या षडयंत्रात त्याला गुंतवलेला आहे माझं स्पष्ट मत. त्याला मोका लावण्याचं धमकी दिली असं तुमचं मत आहे? असा माझा समज आहे. अजून माहिती त्याची गाठ नाही पडली पण 100% असं त्याच्या पोलिसांना तुम्ही काय जबाब दिलाय थोडक्यात सांगा. मी पोलिसांना जबाब दिलेला आहे की अशा प्रकारचं कुठे कृत्य झालेलं नाही, काय मी कुठेही गेलेलो नाही. आणि मी कसं आहे मी सदस्य आहे, माझे ग्रुप सदस्य माझ्या बरोबर आहेत, जाण्याचा प्रश्न येतो कुठं काय मी सोडत त्या सगळ्यांना सांभाळत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये की हे जे काय चाललंय चुकीचंच होते ना. तुमची मागणी काय बाहेर आहे? माझी मी बाहेर कशाला आहे घरातच मी त्याशी पण ज्यावेळेला वायपुरीने जबाब दिला मी पाठी पाचला मी घरी जाऊन आंघोळ बिंगोळ करून माझ्या नाताला सोडून मी पुन्हा माझे सगळे सदस्य घेऊन आलो. आता बघा तो मी ह्या 2 दिवस ह्याच गडबडीत आहे की जे जाणून खोटा अर्ज करून जे माझे 2 म्हणजे सदस्य ज्यांनी कारण नसताना मतदानापासून वंचित करून त्यांना बेकायदेशीर अटक केली काय त्यासाठी त्यांना म्हणजे जामीन देण्यासाठी सध्या आमची धडपड चालू आहे त्या ह्याच्यात. त्यामुळं कोण फिरे कुठं काय हे सध्या काय आम्ही तिकडे लक्ष दिलं. आमचं मागणं असं की हे जे खोटं षडयंत्र रचून जे आमचे 2 सदस्य पळवलेत हे चुकीचं आहे. तर खऱ्या अर्थाने की जर नैतिकता असेल लोकशाही टिकवायची असेल तर पुन्हा हे सगळ्यांनी जी ही निवड झालेली ही निवड पुन्हा व्हावी ही माझी मागणी. पोलिसांवर कारवाई व्हावी अशी वाटते का? मागणी आहे का तुमची? एकदा तुम्ही एका बाजूला म्हणताय त्याचा मात्र काही संबंध नाही. हो नाही पण त्याच्या गुन्हा दाखल करायला संबंध येतो कुठं? मी माझ्या जबाबात दिलेलंच आहे ना. नाही तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलांनी सगळ्या खोट्या पद्धतीने केलं त्याच्यावर मकोका वगैरे लावण्याच्या शक्यता आहे की ही वस्तुस्थिती आहे? शक्यता आहे असं मी सांगितलं की ही वस्तुस्थिती नाही, तुमचा संवाद झालेला नाही पण माझे बघा मला माहिती आहे हे की पोलीस हे बघा मी अनेक वर्षे पोलिसांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत. ते कशा प्रकारे वागतात ते कशा प्रकारचा दबाव आणतात हे मी अनुभवलेले. तशाच प्रकारचं हे षडयंत्र असलं पाहिजे आणि ह्यामध्ये कोणीतरी आणखी राजकीय व्यक्ती असू शकते.